गुड मॉर्निंग. स्वागत आहे कोकण फॅमिली न्यूज ह्या चॅनलवर. तर आज आहे जन्माष्टमी. जन्माष्टमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मी 6 वर्ष US मध्ये जन्माष्टमी साजरी केली. आम्ही मंदिरामध्ये जायचो सगळे फ्रेंड्स मिळून. पण ह्या वर्षीही इथे जन्माष्टमी आहे बाजूला लक्ष्मीनारायण मंदिरमध्ये. तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. आणि आता आम्ही ही एअरबीएनबी सोडून चाललो एका दुसऱ्या एअरबीएनबीवर. त्याचं कारण म्हणजे आम्हाला जो रूम मिळालाय आमचा तो आहे 1 सप्टेंबरपासून मिळालेला आहे. आणि आम्हाला कंपनीने 15 दिवसाचं अकोमोडेशन दिलेलं होतं. आणि आता 1 सप्टेंबरला रूम मिळाला तरी पण आम्ही तो घेतला. ह्याचं रिझन एकच आहे, कारण इथे किंवा US मध्ये असं असतं की तुम्ही ज्या एरियामध्ये राहता त्याच एरियाचं होम स्कूल तुम्हाला मिळतं. अदरवाईज तुम्हाला दुसऱ्या स्कूलला जायचं असेल तर ते ॲडमिशन भेटत नाही. आणि आम्हाला ज्या एरियामध्ये रूम घ्यायचा होता त्याच एरियामध्ये तो रूम 1 सप्टेंबरपासून अवेलेबल होता. आणि तोच एरिया आम्हाला ह्याच्यासाठी हवा होता, कारण त्या एरियासाठी जे स्कूल अलॉट झालेलं आहे त्याची रेटिंग खूप चांगली आहे. 8 समथिंगची रेटिंग आहे. आणि आणि त्या स्कूलचं खूप नाव आहे. खूप जणांनी तेच स्कूल आम्हाला रिकमेंड केलेलं होतं. म्हणून मग आम्ही 1 सप्टेंबरपासून मिळत आम्हाला खूप लॉस झाला, पण तरी पण 1 सप्टेंबरपासून रूम मिळत असला तरी पण आम्ही तो घेतलाय. आम्हाला त्याच्यामागे खूप लॉस झालेला आहे. म्हणजे 15 दिवसाचं एअरबीएनबी स्वतः करावं लागतंय. त्याच्यासाठी पण हे अवेलेबल नाही आहे. आजच्या दिवसासाठी अजून कोणतं अवेलेबल नव्हतं. एक आम्हाला भेटलं, तिथे आम्ही 1 दिवस जाणार. आणि उद्यापासून पुढच्या 15 दिवसाचं भेटलेलं आहे. ते कंटिन्यू आजपासून मिळत नव्हतं. तर आम्हाला हे बघू शकताय तुम्ही, सामान हे घेऊन आम्हाला आता जायचं आहे त्या दुसऱ्या एअरबीएनबीवर. पण ते आम्हाला भेटणार आहे 4 वाजता. आणि तोपर्यंत आम्हाला बाहेरच थांबावं लागेल. आणि संध्याकाळी मंदिरात पण जायचं आहे. मंदिरात म्हणजे तसे इंडियन वेअर वगैरे माझ्याकडे तर इथे काय नाही आहे, सगळे आमच्या पॅकिंगमध्ये आहेत. पण एक ड्रेस मी टाकलेला होता आतमध्ये रक्षाबंधनसाठी, मग तेव्हा मी काही कारणाने घातला नव्हता तो. तर म्हटलं आज तो घालेन आणि मग जाऊ मंदिरामध्ये आम्ही. आणि हे बघू शकताय, हा इथे बॅगा मागे सगळ्या ठेवलेल्या आहेत. आणि ऍक्च्युली अजून 3 मोठ्या बॅगा होत्या आमच्या. पण आपण म्हणतो ना नेहमी की आपण कोणाला तरी हेल्प केली तर तोच माणूस आपल्याला करेल असं नाही, असं अनिकेत नेहमी सांगतात. आणि म्हणजे मला समजावत असतात, आपण कोणाला हेल्प केली तर त्याच्याकडूनच आपल्याला रिटर्न हेल्प मिळेल ही कधीच अपेक्षा ठेवायची नसते. पण आणि आम्ही त्या अपेक्षेने कधी कोणाला हेल्प करत पण नाही, निस्वार्थीपणे करत असतो. आणि पण आपल्याला त्याच्या रूपात दुसरं कोणतरी करतं असं म्हणतात. तर आम्ही इथे आल्यावर इथलं महाराष्ट्र मंडळ जे आहे ते जॉईन केलेलं होतं. मग तिथे माझ्या एका फ्रेंडची ओळख झाली. मग तिने मला दुसऱ्या एका ग्रुपमध्ये ॲड केलं. मग तिथे मी माझं सगळं इंट्रोडक्शन दिलं. मग तिथून मला तिथे मी लिहिलं की इथे आम्ही आता राहणार आहोत. मग तिथून मला एका दुसऱ्या फ्रेंडने कॉन्टॅक्ट केला आणि ती बोलली की अरे मी तर तुझ्या बाजूलाच राहते आणि वगैरे. तर तिला मग मी काल, मला असं कसं तरी वाटत होतं, आम्ही दोघंही अशी नाही आहोत की आम्हाला लगेच कोणाला तरी कॉल करा किंवा आम्हाला ही हेल्प करा, ती असं सांगता येत नाही आम्हाला. पण मी म्हणजे फर्स्ट टाइम कसं सांगू, तरी पण मी तिला काल कॉल केला आणि तिला मी म्हटलं की मला थोडी हेल्प हवी होती, की माझ्या ज्या 3 बॅगा आहेत त्या आम्हाला असं झालेलं आहे सगळं. तर त्या बॅगा आम्ही तुझ्याकडे ठेवू शकतो का? तर ती बोलली हां का नाही, तुम्ही आणून ठेवा. मग रात्री नेऊन आम्ही 3 बॅगा तिथे ठेवल्यात, कारण कारमधून सगळ्या बॅगा एकत्र जाणार नव्हत्या. आणि ती एअरबीएनबी आजची आहे ती जरा लांब आहे. मग अनिकेतला 2 वेळा चक्कर काटावी लागली असती. म्हणून मग तिच्याकडे नेऊन आम्ही ठेवल्या 3 बॅगा आणि उद्या त्या घेणार. पण टचवूड मला हेल्प मिळाली. आणि आपण दुसऱ्याशी चांगलं राहिलं तर आपल्याशी लोक चांगलंच राहतात असं म्हणतात. पण इथे येऊन एवढ्या 2 वीकमध्ये कोणीतरी हेल्प करतंय हीच. आणि आम्ही कोणालाच ओळखत नव्हतो, इथे कोणच आमच्या ओळखीचं नाही आहे. तरी पण आम्ही प्रयत्न करतोय ओळखी काढायच्या वगैरे. तर त्यामुळे आम्ही आल्या महाराष्ट्र मंडळ पण जॉईन केलेलं होतं. आणि भुवीला मेन म्हणजे आम्हाला मराठी स्कूलमध्ये पण रजिस्टर करायचं होतं, कारण US मध्ये पण तिला आम्ही तिथल्या महाराष्ट्र मंडळाच्या स्कूलमध्ये मराठी रजिस्टर केलेलं होतं. तिची बालवाडी तिथे झालेली आहे. आठवड्यातून 1 ऑनलाईन क्लास असतो आणि महिन्यातून 1 इन पर्सन असतो. तर आम्हाला तिला इथेही कंटिन्यू करायचं होतं. तिला मराठी बोलता येतं पण लिहिता नाही येत त्याच्यासाठी, कारण मराठी पण लिहिता आलंच पाहिजे म्हणून. तर ही सगळी कहाणी आहे त्याच्या मागची. तर आता आम्ही एका ठिकाणी जाणार, एका एअरबीएनबीमध्ये. ते मिळणार आहे संध्याकाळी आम्हाला. तोपर्यंत आम्हाला बाहेर थांबावं लागणार आहे. आणि त्यानंतर उद्या आम्हाला दुसऱ्या एअरबीएनबी मिळणार आहे संध्याकाळी 4 वाजता. तर बरं झालं तिने 3 बॅगा तिच्या घरी ठेवल्या त्याच्यामुळे.
आणि आता आम्ही थोड्या 11 वाजताचं चेकआउट होतं, पण अनिकेत आता जी रेंटची कार आहे ती द्यायला गेले आणि आजपासून आता आमची कार आम्ही वापरायला सुरुवात केली, कारण आजच ती कार देणार होतो. कारण आमचं असंच सगळं प्लॅनिंग झालेलं होतं की 15 दिवस एअरबीएनबीवर राहायचं, कंपनीने दिलेलं आहे. कार आम्हाला स्वतः करावी लागलेली, कंपनीने नाही दिलेली. आणि मग आम्ही एअरबीएन आमच्या रूमवर जाऊ. पण ह्या भुवीच्या स्कूलसाठी फक्त आम्हाला हे सगळं खर्च डोक्यावर उचलावा लागलाय, कारण की स्कूल ते चांगलं आहे म्हणून. कारण स्कूल चांगलं असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. इथे बाहेर राहत असतो आपण त्यावेळी, कारण स्कूलच्या रेटिंगवर तिथली क्राऊड कशी आहे ती ठरते. आणि जर आजूबाजूची क्राऊड, आजूबाजूची मुलं चांगली असतील तर आपली मुलं ऑटोमॅटिक चांगली घडतात. आता आम्ही अनिकेत आल्यानंतर आम्ही निघू. मी सकाळी उठली, त्यानंतर सगळं माझं आवरलं, पोहे बनवले, मुलांना उठवलं, त्यांचं सगळं आवरलं, भरवलं. त्यानंतर मला व्हिडिओ नाही घेता आला, मी आत्ता व्हिडिओ करते. त्याचं कारण म्हणजे 11च्या आधी रूम खाली करायचा होता, तर सगळं क्लीन करायचं होतं. तर आता अनिकेत गेल्यानंतर मी मुलांचं सगळं आवरून वगैरे सगळं त्यांचं म्हणजे आपल्याला जमेल तेवढं आपण क्लीन करायचं, ते तर करतीलच. सो आता तुम्हाला मी दाखवते, सगळं मी क्लीन केलेलं आहे. हे बघू शकताय, मी पूर्ण त्यांचं होतं तसं अवस्थेत मी आता क्लीन करून ठेवलेलं आहे. इथे डिशवॉशर लावलाय, हे बघा, पूर्ण गॅस वगैरे सगळं पुसलं. इथे त्यांचे टॉय वगैरे होते ते भुईला म्हटलं आतमध्ये त्यांचे होते तसे सेट करून ठेव. बाथरूम वगैरे मी सगळं घासलेलं आहे त्यांचं. बेडरूम बघा जसं होतं तसं आम्ही आता क्लीन केलंय आणि आता आम्ही निघू 5-10 मिनिटात. तर आता इथे बॅगा भरतोय. बरं झालं तिच्याकडे रात्री 3 नेऊन बॅगा ठेवल्या ते, कारण कार भरली आता एवढ्या सामानानेच. तिला इंडियन वेअर घातलाय, तिच्याकडे नाहीये. थोड्या वेळाने कुठेतरी मॉल मध्ये वगैरे मागे जाऊन तयारी करेन. हा जा, कारण 2:45 वाजता पोचायचंय. मग आतापासून तयारी करून काय करू. सो आम्ही एअरबीएनबी वरनं निघालो, त्याच्यानंतर गेलो मॉलला, कारण आमचं दुसरं जे एअरबीएनबी आहे आजच्या दिवसाचं ते आम्हाला 4 वाजता भेटणार होतं, मी बोलली तुम्हाला सकाळी. आणि आम्हाला मंदिरात जायचं आहे 3 वाजता. तर मग रेडी व्हायचं होतं. मग मी मॉलमध्ये सगळं घेऊन गेली, तिथल्या रेस्टरूम मध्ये मी रेडी झाली आणि आता मी खाल्लं तिथे. आणि आता इथून निघालोय मंदिरात जायला, है ना. मंदिरात जाऊ. आय थिंक तिथे पार्किंग थोडं एरिया ब्लॉक केलेला असेल, स्ट्रीट पार्किंग. सो थोडं लांब आम्हाला पार्किंग शोधून मग जावं लागेल तिथे. बघू, थोडंफार 10-15 मिनिटं आधी पोहोचू. चला, आता आम्हाला पार्किंग नाही मिळाली, खूप लांब पार्किंग मिळाली, तिकडेच केली आम्ही पार्क. आणि आता आम्ही चालत चाललोय, खूप हवा आहे इथे. आता बघू शकता हे सगळे स्टॉल लागलेले आहेत वेगवेगळ्या खाण्याचे, आणि सगळं खाणं फ्री आहे. एवढ्या प्रकारचे स्टॉल होते तिथे, सगळीकडे जे खायचं होतं ते सगळीकडे फ्री होतं. ही आता रथयात्रा चालू झालेली आहे आणि रथयात्रेमध्ये आमचा पण एक प्रोग्राम आहे. तुम्ही म्हणाली 2 वीकमध्ये कोणता प्रोग्राम करते, पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एक
तर ह्याच रथयात्रेमध्ये आमच्या महाराष्ट्र सोसायटी ऑफ ब्रिटिश कोलंबियाचा परफॉर्मन्स होता आणि तिथे आता आम्ही हा ढोल ताशा पथक आमचं गेलेलं आहे. आणि मी तर 2 वीक पूर्वीच आली आहे, पण मी आल्याच महाराष्ट्र मंडळ जॉईन केलं आणि मी त्यांना विचारलं की मी जॉईन करू शकते का. तर मी एकदाच प्रॅक्टिसला गेलेली होती आणि त्यांनी डायरेक्ट इथे परफॉर्म करायला संधी दिली आणि एक लीड आहे ती लीड करते आणि आम्ही झांज वाजवतोय. ढोल ताशा वाजवून झालं आणि आता तुम्ही इथे बघू शकताय इथे किती स्टॉल लागलेले आहेत आणि सगळं खाणं फ्रीमध्ये आहे इथे. खूप वेळानंतर आम्ही आता आलो लाईनला. अनिकेत खूप थकलेत अनिकाला घेऊन कंटिन्यू आणि मला पण आणि आता खूपच जास्त लाईन आहे. अनिका थोडं कंटाळा करते, अनिकाला नाही आवडत अशी गर्दी वगैरे. फायनली खूप वेळानंतर आमचा नंबर लागला म्हणजे आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये पोहोचतोय आणि मंदिर खूप छान सजवलं होतं, बघू शकताय तुम्ही. खूप गर्दी आहे आणि भजन वगैरे सगळं चालू आहे इथे. गोविंद गोपाल राधे
आणि दर्शनाला जातानाच हे बघू शकताय छान असे देखावे केलेले होते. यशोदा मैया होती, राधाकृष्ण, त्याच्यानंतर कृष्णाचा पाळणा तिथे झुला द्यायला देत होते आणि खूपच सुंदर असं अप्रतिम डेकोरेशन केलेलं होतं तिथे. आम्ही महाप्रसाद घेण्यासाठी आता इथे महाप्रसाद पण आहे. गुड मॉर्निंग. कालचा व्हिडिओ मला एंड नाही करता आला कारण आम्ही आलो इथे खूप लेट झाला आम्हाला रूमवर ह्या दुसऱ्या एअरबीएनबीच्या इथे यायला आणि एका रात्रीसाठीच केलेली एवढी काय, कारण खूप सगळीकडे महाग भेटत होतं. इथे थोडीशी चीप होती पण एवढी चांगली नव्हती, खूपच बेकार होतं. एक रात्र आम्हाला काढायची होती तर ठीक आहे. आणि आता पुन्हा हे बघा, आता आम्ही ते सामान लोड करतायत, ह्याच्यातच हैराण व्हायला होतं, लोड अनलोड करण्यातच. तर आता आम्ही निघालो इथून आणि आता मी चालली आहे महाराष्ट्र मंडळाच्या इथे. तर आता वाजले संध्याकाळचे 6 आणि आता आम्ही आलोय आमच्या तिसऱ्या एअरबीएनबीवर. आम्ही सकाळपासून फिरतोय म्हणजे तिकडे गेलेली. त्यानंतर आम्ही 4 वाजता, संध्याकाळशिवाय हे मिळणार नव्हतं, मग आम्ही ग्रॉसरी वगैरे सगळं करून आता हैराण होऊन घरी आलोय. आता कालच्या एअरबीएनबीचा तर एक्सपिरियन्स खूप घाण होता, खूप बेकार होतं. एका दिवसासाठी केलेलं ते थोडं चीप होतं त्याच्यामुळे. पण चला आता हे कसं आहे ते बघूया. बाहेरून तर छान वाटतंय, सो चला. तसंच आहे, घर आहे एक, म्हणजे जे ओनर आहेत ते इथेच राहतात वाटतं. खूप मोठं घर आहे आणि आम्हाला बेसमेंटला पाठीमागूनच जायचं आहे, जसं मागचं होतं. म्हणजे डोळे बघू शकताय पूर्ण काळे झाले. तर अशा प्रकारे इथे जन्माष्टमी साजरी झाली आणि आम्ही फर्स्ट टाइम मी ढोल ताशामध्ये पार्टिसिपेट केलं आणि झांज वाजवली. हळूहळू ढोल पण वाजवायला शिकेन कारण लगेच ढोल वाजवायला देत नाही. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.